महायुतीची रॅली सुरू झालेली आहे आणि या रॅलीमध्ये खासदार आमदार सर्वजण सहभागी झालेले आहेत। एका रॅलीमध्ये एकनाथ शिंदे स्वतः आहेत तर दुसरीकडे सगळे महत्त्वाचे नेते आहेत। परंतु सध्या विषय आहे महायुतीवर ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। संजय राऊत आणि अविनाश जाधव यांची नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स पार पडलेली आहे। नरेश मस्के आहेत आपल्यासोबत। ज्या पद्धतीने तुमच्यावर आरोप होत आहेत, तुमची पोलखोल केली जाते आहे, CCTV पुढे आणलं जात आहे, काय वाटतं? हे बघा, ज्या आघाडीला स्वतःचे हक्काचे उमेदवार भेटत नाहीये त्याबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करावे। तुमच्या उमेदवार जाऊन फॉर्म मागे घेत आहेत, आयरे गैरे गोळा करताय तुम्ही। तुमच्या नेतृत्वाकडे माणसं नाहीत उभं राहायला। तुम्ही आमच्यावर काय टीका करताय? तुम्ही नेतृत्व म्हणून सपशेल फेल झालेले आहात। पण ज्या पद्धतीने CCTV पुढे काढतायत, धमकावल्याचे आरोप। हे बघा, कोणी कोणाला धमकावलेलं नाहीये। तुम्ही तुमच्याकडे माणसं नाहीयेत हे कबूल करा। ही वेळ तुमच्यावरती का आली याचं आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे। यांच्याकडे उमेदवार नाही आहेत, पक्षाची माणसं नाही आहेत आणि त्यामुळे कोणी उचलतायत त्याची इच्छा नाही त्याला उमेदवारी अर्ज भरायला लावतात। तो माणूस त्याच्याबरोबर 2 कार्यकर्ते पण प्रभागातले येत नाहीत म्हणून जाऊन माघार घेतो। हे मूळ कारण आहे, नेतृत्व म्हणून सपशेल फेल झालेले आहेत। पाठक साहेब, विरोधी पक्षाला आरोप करण्याचा दुसरा पर्यायी काय? आणि त्यांच्याकडे काही नसल्यामुळे हे आरोप करतायत। निरंजन डावखरे आहेत आपल्यासोबत। संजय राऊत इकडे आले होते, तुमच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत, मुंबईनंतर ठाण्याकडे नजर आहे कारण का गड मानला जातोय। परत एकदा कसं बघता याकडे? नाही, ठाणे हा गड हा महायुतीचाच आहे आणि महापौर हा निश्चितपणे महायुतीचा बनणार। त्याचबरोबर 100पेक्षा जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचेच निवडून येणार। ठाण्यात पिढी नासवणारे आहेत असं म्हटलं जात आहे, ड्रग्जचा विळखा असं म्हटलं जात आहे। नाही, याच्यामध्ये निश्चितपणे ज्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम, लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे महायुती सरकार करते। माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय शिंदे साहेब आहेत, हे सगळे एकत्र मिळून राज्यामधले अनेक प्रश्न हे अतिशय सहानुभूतीपूर्वक आणि सहनशीलतेने सोडवण्याचं शहर गद्दारांचं शहर म्हणून ओळखलं जातं असं म्हणतात। नाही, मुळात जर हे लोक असं ठाण्याचा अवमान करणार असतील तर या लोकांना ठाणेकर हे घरचा दरवाजा दाखवल्याशिवाय राहणार नाही। तर आपण बघितलं की ठाण्यामध्ये सध्या रॅली सुरू आहे आणि दुसरीकडे आरोप प्रत्यारोप सुरू देखील आहेत। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.